दीघा के युवा नेता दीपक उपाध्याय ने अपने जन्मदिन को जनसेवा दिन के रूप में समर्पित करते हुए विभिन्न सामाजिक उपक्रमों के साथ भव्य अभिष्ट चिंतन समारोह का आयोजन किया, जहां इस अवसर पर दीपक उपाध्याय को उनके जन्मदिन की शुभकामनाएं देने कई गणमान्य व्यक्तियों के साथ शरद चंद्र पवार गोट के नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कांग्रेस के जिलाध्यक्ष अन्नू आंग्रे, पूर्व नगर सेवक सचिन मात्रे, गणेश कांबळे, युवा नेता शुभम चौगले, सुभाष काळे, उत्तर कोंकण विभाग भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश सचिव योगेश शिंदे, समाज सेवक अमित मिश्रा सहित विभिन्न पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और दीघा प्रभाग के असंख्य नागरिक और माता बहनें उपस्थित थीं। इस विशेष अवसर पर दीपक उपाध्याय ने अपनी लाडली बहनों और माताओं को बरसात में एक बड़ा आधार देते हुए उपस्थित मान्यवरों के हाथों उन्हें मुफ्त छतरियों का वितरण करवाया। उनके इस पहल को महिलाओं का सकारात्मक प्रतिसाद मिला, जो उनकी दूरदर्शिता और सामाजिक सरोकार का परिचायक बनकर साबित हुआ। तत्पश्चात दीपक उपाध्याय के माध्यम से गणमान्य व्यक्तियों के हाथों प्रभाग के जरूरतमंद बच्चों को नोटबुक का वितरण कर नए शैक्षणिक सत्र पर शिक्षा साहित्य रूपी उपहार देते हुए उन्होंने अपनी नैतिक दायित्व का निर्वहन किया। अपने जन्मदिन को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील करते हुए दीपक उपाध्याय ने रोशनी और आतिशबाजियों के बीच दीघा के नागरिकों और मान्यवरों की मौजूदगी में अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद विशेष बना दिया। इस दौरान दीपक उपाध्याय को उपस्थित मान्यवरों और प्रभाग की जनता ने उनका अभिष्ट चिंतन करते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। कन्हैयानगर इकडचे युवा नेतृत्व, युवा समाजसेवक दीपक उपाध्याय यांचा आज 31वा वाढदिवस आज थाटामाटात साजरा करण्यात आलाय। तुम्ही जसे बघू शकता की त्यांनी वृद्ध महिला असतील त्यांच्यासाठी त्यांनी छत्री वाटप ठेवलं असेल, तसंच आपले लहान मुलं असतील त्यांच्यासाठी नोटबुक, असे इतर वेगवेगळे कार्यक्रम जे समाज उपयोगी येतील तसे त्यांनी कार्यक्रमात घेतलेले आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आहेत आणि वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो। आज आमचे मित्र दीपकजी उपाध्याय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांचा वाढदिवस हा एक वाढदिवस नसून एक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। आज विभागातील महिलांना छत्री वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या अशा अनेक उपक्रमातून या कन्हैयानगरचा विकास दीपकजी उपाध्याय यांच्या माध्यमातून करण्यात येईल आणि इकडल्या जनतेला एकच प्रार्थना असेल की एक शिकलेला आणि एक होतकरू तरुण आपल्या विभागाला लाभलेला आहे, तर त्याला कसं या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आणता येईल याकडे इकडे नागरिकांनी त्याला सहकार्य करून आपले आशीर्वाद द्यावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। वार्ड क्रमांक 5 हिल्टनपाडा येथील दीपक उपाध्याय आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि धडधडाडीचे असे कार्यकर्ते, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने आज साजरा झाला। मला खूप आनंद झाला की आज महिला पण मोठ्या संख्येने आल्या होत्या आणि लहान मुलांनी तर खूपच गर्दी केली। आज मुलांना जे शिक्षणामध्ये पाहिजेत आहे अशा नोटबुक वाटून खूप चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे आणि आजचा प्रोग्राम हा खूप छान झालेला आहे। तर मी माझ्या भावाला दीपक उपाध्याय याला मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देते। आमचे मित्र दीपक उपाध्यायांच्या वाढदिवसानिमित्त आज कन्हैयानगर मध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला। यावेळी दीपक उपाध्याय यांच्या मार्फत लहान मुलांना मोफत पुस्तक वाटप आणि जे महिला आहेत कन्हैयानगरची त्यांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमात मोफत वाटप करून हे पार पडला आणि आमच्या सर्वांकडून दीपक उपाध्याय यांना मनपूर्वक वाढदिवसांची हार्दिक शुभेच्छा। दीपक उपाध्याय आमचे जुने मित्र आहेत आणि कधी पण काही गरज असली तर गोरगरिबांसाठी हे सतत येतच असतात। आज त्यांनी वाढदिवसानिमित्त काही मोठे कार्यक्रम आणि इकडे तिकडे लोकांना वाईट सवय न लावता आज गोरगरिबांमध्ये आपल्या इकडचे रहिवासी लोकांसोबत वेळ घालवला, लोकांना लहान मुलांना पुस्तकांसारखी एक शिक्षणासारखी एक भेटवस्तू दिली आणि या पावसाळ्याच्या सीझन मध्ये महिलांना छत्री वाटप केलं। उत्तम कार्यक्रम यारित्या पार करण्यात आला वाढदिवसानिमित्त, हा माझा म्हणणं आहे। त्यांना वाढदिवसांची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। वहीं इस अवसर पर जनता के स्नेह से अभिभूत दीपक उपाध्याय ने कहा कि जनता का विश्वास उनकी ताकत है और वह उनकी कसौटी पे खरा उतर कर ही रहेंगे। माझा वाढदिवसानिमित्त इथे खूप काय कार्यक्रम आहे ते मी दरवर्षी करत राहतो। त्यात माझ्या महिला आघाडी नाही तर ते माझ्या आईसारखी आणि माझी बहीणसारखी माझ्याकडे खूप जण आहेत, माझ्यावर जीव देतात आणि त्यांचंही माझ्याकडे एक दुवा आहे जे मी एवढा वर आलोय आणि एवढा कार्यक्रम करण्याची शक्ती आली माझ्याकडे। बरेच बघा कार्यक्रमाच्या माध्यमातून मी लोकांना
एक करण्याचा खूप प्रयत्न करतो आणि पुढे पण करत राहील। हा वाढदिवसानिमित्त मला वाटलं की कुठेतरी आपल्याला इथे आपल्या वॉर्डमध्ये छत्री महिलांना द्यायला पाहिजे। आपण ते छत्री आणली, आपण लहान मुलांसाठी पुस्तके वाटली, असे कार्यक्रम आपण अजून वापरत राहू। बस एवढंच म्हणणं माझं। आणि मी माझा वॉर्डसाठी करणार, माझा कन्यानगरसाठी करणार, माझा इटनपाडा आहे, माझा वॉर्ड माझी जबाबदारी, बस एवढंच म्हणणं। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।